श्रीमन्महागणाधिपतये नमः। श्री सरस्वत्यै नमः। श्री गुरवे नमः। ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानदृशं तत्त्वज्ञानलक्ष्यम् एकं नित्यसाक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं नमामि। या कुन्देन्दुशालहारधवला या शुभ्रवस्त्रावृता या वीणावरदण्डपण्डितकरा या श्वेतपद्मासना या ब्रह्माच्युतशङ्करप्रभृतिभिर्देवैः सदा वन्दिता सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषजाड्यापहा। श्रीचन्द्रा करुणासमुद्रा व्यातो तुजीराजसयोगमुद्रा नेत्री नयने तुदवीणनिद्रा कैवेटसीवा नगरा सुभद्रा। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुसाक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। ज्ञानेश्वर भगवान् विष्णु निवृत्तिर्भगवान् हरा सोपानोर्भगवान् ब्रह्मा मुक्ताख्या ब्रह्मचित्करा। पुराणानाम् आलयं करुणालयं नमामि भगवत्पादं शङ्करं लोकशङ्करं शङ्करं शङ्कराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतौ वन्दे भगवन्तौ पुनः। मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवं 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 परमानन्दमाधवम्। गोपाल कृष्ण भगवान की कुंडलीकवरदे विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम भगवान की देवर्षि नारद स्वामी महाराज की अवधूत चिंतन श्री गुरुदेव संत सद्गुरु गजानन महाराज की संत सद्गुरु ब्रह्म चैतन्य गोंदावलेकर महाराज की पवन सुत हनुमान की आदिशक्ति अम्बा माता की मंगलमूर्ति मोरया। तो लवकर यायला पाहिजे असेल तर त्याच्यापर्यंत आवाज जायला पाहिजे। त्यांनी आपण मंगलमूर्ती म्हटल्यावर मोरयाचा आवाज त्याच्यापर्यंत गेला तर तो लवकर यायला तयार आहे। कृष्ण हरी जय जय राम 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 कृष्ण हरी जय जय राम राम कृष्ण हरी जय जय राम।
कृष्ण हरी जय जय राम 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 कृष्ण हरी जय जय राम शरणागत
भाविक आहात, साधक आहात, त्यांच्या मुखातून येणारं नाम ते ऐकण्यासाठी तो आसुसलेला असतो. आणि किती आसुसलेला, तुमच्या आमच्यासारखा बसत नाही, उभं राहून आकृतीनं कान टवकारून ऐकतो असो. अभंग माझी ओवी, माझा अभंग माझी ओवी, नतदृष्ट गाथा गोवी, एंजिना वीण गाडीचे विघरंगळे. कुठे ज्ञानेश्वर श्रेष्ठ, कुठे तुकाराम पवित्र, कुठे समर्थ धीरोदात्त, संत सर्व संत शब्दाचे नायक, संत अर्थाचे धुरंधर, एक शब्दाचा डफर किंकर मी. अहो शब्दराजे ऐका, अहो शब्दराजे ऐका, लाज सेवकाची राखा, नाही तरी भरती काखा, आहे दया सद्गुरुनाथ महाराज की. मातृदेवो भव, पितृदेवो भव, आचार्य देवो भव, श्रोता भक्ता श्रीराम समर्थ. जय जय रघुवीर, जय जय रघुवीर, जय जय रघुवीर. सापडे न सोय, करावे ते माया आधी आधी, करावे ते माया आधी आधी, करावे ते माया आधी आधी. तुका म्हणे कैसे
सत्शिष्य यांचं नातं अविरतपणे, अखंडपणे हजारो वर्षांपासून किंवा त्याही पूर्वीपासून अखंड कळकळ कळकळ वाहत आलेला आहे. सद्गुरू आणि सत्शिष्याच्या या नात्याला आपल्याला विरोध कुठंच आढळत नाही. किंबहुना हे नातं सर्वांनी शिरोधार्यच मानलेलं आहे. आणि म्हणून याच मुळे अशा अनेक गुरु शिष्यांच्या जोड्या या आर्यावर्तात होऊन गेल्या. जोड्या गुरु शिष्यांच्या आर्यावर्तात दिव्य सापडती. गोरख मच्छिंद्रा परी तैसा ज्ञान्यास जाण निवृत्ती. पूर्वी आपल्या देशाला आर्यावर्त असं म्हणत असत. आर्यावर्त, आर्य म्हणजे सुसंस्कृत, आवर्त म्हणजे जागा किंवा ठिकाण जिथे सुसंस्कृत लोक राहतात अशी जी भूमी ती म्हणजे आर्यावर्त किंवा तो आपला देश. आणि नुसतं एवढंच नाही तर जीवनाच्या परमकल्याणाची तळमळ लागलेला साधक आणि त्या कल्याणाच्या मार्गाने जात असताना त्यासाठी मार्गदर्शन करणारे तेवढ्याच तळमळीचे मार्गदर्शक, ज्याला आपल्या जीवनामध्ये खऱ्या अर्थानं कल्याण साधायचं आहे अशी तळमळ मनात धरून या भूमीवरती जे वापरत असत आणि त्या अनुषंगाने असं मार्गदर्शन घेत असत अशा ज्या लोकांचा समूह ज्या ठिकाणी राहतो ते म्हणजे हे आर्यावर्त. सुदैवानं या कल्याणाच्या मार्गाने जात असताना अशा मार्गाला अनेक लोकांनी किंवा अनेक मार्गदर्शकांनी उत्तम मार्गदर्शन केलं. आणि त्यामुळं असा हा गुरु शिष्याच्या नात्याचा प्रवाह या आर्यावर्तामध्ये आत्ताच्या या उदाहरणात सांगितल्याप्रमाणे जोड्या गुरु शिष्यांच्या गोरख मच्छिंद्रापरी, गोरक्षनाथ आणि मच्छिंद्रनाथ. निवृत्तीनाथ म्हटलं की ज्ञानदेवांचं नाव आमच्या डोळ्यासमोर येतं. अशी एकाच एकेकट्याची नावं आपण घेत नाही तर एकाचं नाव घेतलं की आपोआप आपल्याला दुसरं नाव समोर येतं आणि ते दुसरं नाव इतर कोणाचं येत नाही. हो, ती जोडी कशी आहे की गुरुचं नाव घेतल्यानंतर आपोआपच शिष्याचं नाव आपल्या डोळ्यासमोर येतं. याचं कारण असं आहे की गुरुचं नाव घेतल्याशिवाय शिष्याची एकूण जी परम कल्याणाची जी त्यानं प्रगती साधलेली आहे किंवा शिष्याचं जे महत्व आहे ते आपल्या लक्षात येत नाही आणि त्याला पूर्णता प्राप्त होत नाही. आणि शिष्याचं नाव सांगितल्याशिवाय गुरुची महती कळत नाही. असं हे अद्वितीय असं अत्यंत देखणं सुंदर असं हे नातं आहे. आणि म्हणून अशा अनेक जोड्या या आर्यावर्तात अगदी अलीकडच्या काळामध्ये पण होऊन गेलेल्या आहेत. एका जनार्दनाचा नाम्या तैसा सेविसोबाचा शिवबादासाचा झाला नोरेन रामकृष्णाचा. जनार्दन स्वामींचे शिष्य आमचे शांतीब्रह्म एकनाथ महाराज आणि त्याबरोबरीनं छत्रपती शिवाजी महाराज ज्यांनी हे स्वराज्य उभं केलं ते स्वराज्य अशा अर्थानं उभं राहत असताना जसा आदिमाया आमच्या रुक्मिणी मातेचा आदिशक्तीचा आशीर्वाद अखंड जगदंबेचा होता त्याचबरोबर योग्य मार्गाने जाण्यासाठी त्यांना गुरुची आवश्यकता होती. आणि म्हणून आमच्या समर्थांनी समर्थ रामदास स्वामींनी त्यांना योग्य ते मार्गदर्शन केलेलं आहे. आणि म्हणून हे स्वराज्य हे राज्य व्हावे ही तो श्रींची इच्छा या भूमिकेतून त्यांनी त्याची स्थापना केलेली आहे. नुसते नेहमीचे साधे राजे असतात तसा हा राजा घडला नाही कारण तो प्रत्यक्ष शिवाचा अवतार होता. शिवबादासाचा. आणि अगदी ही झाली थोडीशी पूर्वीच्या काळातली. अगदी अलीकडच्या 100 वर्षाचं उदाहरण सांगायचं झालं तर आमच्या रामकृष्णांना भेटलेले नोरेन नावाचे शिष्य म्हणजे आपण ज्यांना स्वामी विवेकानंद म्हणतो. म्हणजे पहा त्या नाथांपासून किंवा त्याच्याही अलीकडच्या काळापासून अगदी अलीकडे
अगदी आत्ताच्या काळापर्यंत गुरु शिष्याच्या नात्याचा हा प्रवाह असा अखंड अविरतपणे खळखळ वाहतो आहे, किंबहुना त्यात भरच पडते. त्याला कोणी कधी विरोध केलेला नाही, तसं आपल्याला तरी सापडत नाही. ही सगळी झाली उदाहरणं. आपण उदाहरणातच बसलो तर नमनाला गडावर असं व्हायचं, कारण आपल्याकडे परंपरा एवढी अगाध आहे या शिष्यांची, गुरु शिष्यांच्या जोड्यांची. पण प्रत्यक्षात मात्र आपल्याला जे पुढे पाहायचं आहे की महाराजांनी म्हणजे जगद्गुरु तुकाराम महाराजांनी सुद्धा हेच सांगितलेलं आहे की अशी अनेक उदाहरणं आहेत ती कशामुळे घडली. उदाहरणांच्या मागची सैद्धांतिक भूमिका काय आहे ते आपल्याला पाहायचंय. महाराज असं म्हणतात कशामुळे घडली तर सापडे ना धरावे ते पाय आधी आधी, धरावे ते पाय आधी आधी. जीवनामध्ये आपल्याला सोय जर हवी असेल, कोणाला नको असते सोय सांगा बरं. जरा थोडं कीर्तनाला सलग महिनाभर आम्ही श्रवणाला येतो, खालीच्या ऐवजी जरा अशा खुर्च्यांची संख्या वाढवली तर येते केली म्हणा. अजून काही वेगवेगळ्या सोयी असल्या तर कोणाला जीवनामध्ये सोय नको आहे. सर्वांना सोय हवे, किंबहुना गैरसोय आम्हाला कुणालाच नको आहे. आणि कदाचित तुम्ही पाहिलेल्या काळात अनेक गैरसोयी होत्या, त्यांनाच तुम्ही सोय समजून जीवन जगलात सगळेजण. पण आत्ताचा काळ असा आहे की प्रत्येकाला प्रत्येक गोष्टीमध्ये सोय हवी आहे. मग महाराज किती हुशार आहेत. महाराज म्हणतात जीवनामध्ये जर आम्हाला सोय हवी आहे, सोय साधायची आहे, म्हणजेच गैरसोय टाळायची, तर काय करा, धरावे ते पाय आधी आधी. महाराज एवढं बरोबरच का बरं सांगतील आपल्याला. ते जगद्गुरु आहे, आपल्यासाठी तो अर्थ बरोबरचा आहे. प्रत्यक्षामध्ये सोय या शब्दाचा अर्थ आहे कल्याण. आपल्या आयुष्याचं कल्याण जर म्हणजे बघा दोनही अर्थाने महाराज बरोबरच सांगतायत की अगदी अलीकडच्या काळात आपल्या मातृभाषेला जरी अभिजात दर्जा प्राप्त झाला असला तरी सुद्धा इंग्रजीच्या प्रेमापोटी इंग्रजी शाळेत कॉन्व्हेंट मध्ये जाणाऱ्या मुलांना हाच अर्थ कळणारे बरोबरचा सोय म्हणजे आमच्या सुविधा फक्त असलेली आमची सोय एवढाच कळणार आहे. पण तुमच्या आमच्यासारख्याने विचार केला तर खऱ्या अर्थानं जीवनाचं कल्याण साधायचं असेल तर काय करायचंय, धरावे ते पाय आधी आधी. कोणते हे पुढे त्यांनी सगळं वर्णन करून सांगितलेलं आहे. म्हणून आपला सुरुवातीला त्यांनी विवेक जागा केला, कारण त्यांना माहिती आहे 21व्या शतकातली माणसं कोणाच्याही पाया पडतील. कोणाच्या पाया पडावं आणि कोणाच्या न पडावं याचं सुद्धा भान कधी कधी आम्हाला नसतं. तुम्हाला सगळ्यांना नाही, बाकीच्यांना आणि आम्हाला. तुम्हाला आहे म्हणून तर तुम्ही इथे पांडुरंगाच्या चरणी येता. पण प्रत्यक्षात आज जर जग पाहिलं तर त्याच्यावरती वेगळी कीर्तनं करावी लागतील. मग ती पुढे ज्या वेळेला थोडे दिवसांनी आहे ना, नोव्हेंबर मध्ये मला ती कीर्तनं करावी लागतील जर त्यांनी मला प्रचारासाठी घेतलं तर. पण घेतलं तरी सुद्धा तसली कीर्तनं करणारे आम्ही कीर्तनकार नाही. असो, सांगण्याचं तात्पर्य एवढं की आपल्याला कोणाचे पाय धरावे आणि कोणाचे नाही याचा सदा विवेक नसतो. तो विवेक पुन्हा पुन्हा महाराज आपला जागृत करतात. म्हणून ते म्हणतात धरावे ते पाय आधी आधी. क्षणाचाही विलंब नको, आधी नाही, आधी आधी पटकन. विरक्ती असली की पटकन जायचंय, वेळ नाही लावायचंय. आणि हे जीवनामध्ये असलेलं गुरूंचं महत्व, त्यांच्या चरणांचं महत्व आमच्या आचार्यांनी पण जाणलेलं आहे, शंकराचार्यांनी. आणि म्हणून ते सांगतात असं म्हणतात, अनंत संसार समुद्र तारा नौकायिताभ्याम स्थिर भक्तिराभ्याम वैराग्य साम्राज्य पूजनाभ्याम नमो नमः श्री गुरुपादुकाभ्याम सद्गुरुनाथ महाराज. जीवनामध्ये आपल्यासाठी गुरुचं महत्व एवढं आहे. आचार्यांनी तर जाणलंय, अनेक संतांनी पण ते जाणलेलंच आहे. पण त्याच बरोबर साधी गोष्ट आहे, आपण ज्या वेळेला
एखादं ज्ञान प्राप्त करणार आहे, एखादी माहिती घेणार आहे, विद्या प्राप्त करणार आहे, तेव्हा काय करतो तर आधी गुरुचं बळ आहे की नाही. विद्या प्राप्तीसाठी पुत्र कधी किंवा मुलगा मुलगी कधी तयार होतात तर ज्या वेळेला त्यांना गुरुचं बळ म्हणजे मौंजी बंधन करत असताना आकाशातल्या गुरुचं जर बळ आपण पाहतो तर पृथ्वीच्या पाठीवरच्या म्हणजे पृथ्वी तलावरच्या गुरुचं बळ नको पाहायला. अशा अर्थानं जर विचार केला तर दोनही गुरूंचं महत्व तेवढंच आहे. आणि म्हणून अशा गुरुचं बळ म्हणजेच गुरुची प्राप्ती जर आपल्याला करून घ्यायची असेल तर आधी त्याचे पाय धरले पाहिजे. मग ते जर धरायचे आहे, एखादी गोष्ट मला माहित नाही की त्याच्याकडून मिळवून घ्यायची तर काय करायला पाहिजे, त्याच्या पूजनासाठी काहीतरी घेऊन गेलं पाहिजे ना. काय घेऊन जाणार? आज जर म्हटलं तर वेगवेगळ्या पूजेच्या दुकानात किट तयार मिळतात, साहित्य. नुसतं सांगायचं सत्यनारायणाची पूजा, लगेच तुम्हाला डबा तयार, काही वेगळं करायची गरज नाही. आणि ते नाही सांगितले तरी घर बसल्या सुद्धा तुम्हाला मिळतं. पण सद्गुरूच्या पूजेसाठी जर आम्हाला जायचं आहे तर खरं साधन काय पाहिजे, सुभाषितकारांनी किंवा आपल्या ग्रंथकारांनी खूप छान वर्णन करून ठेवलंय. ही लौकिक पूजा त्यांना महत्वाची वाटत नाही, कारण त्याच्यामध्येच आपण अडकतो लौकिक पूजेमध्ये. आणि म्हणून ते असं सांगतात की सद्गुरूची पूजा म्हणजेच आपल्याला जर विद्या किंवा ज्ञान एखादी गोष्ट मिळवायची तर काय घेऊन जायला पाहिजे. स्थिरा बुद्धी तैसा नियमितपणा संग बरवा, अहो उत्साहाचा खळखळ जरा नित्य जिनवा, सदा ज्ञान प्रेमा कुतूहल नवे अनसरलता, असा श्रद्धा योगी गुरुसी भजनी तो श्री बुधा, सद्गुरुनाथ महाराज की जय. हे साहित्य जर घेऊन गेलो तर खऱ्या ज्ञानाची आपल्याला प्राप्ती होते. पण आज जर विचार केला तर त्याच्याबरोबर उलट असतं की नाही. नुसतं जर मी असं म्हटलं की काय साहित्य न्यायचंय तर आपण आधी बघणार कोणत्या कंपनीच्या सॅकला किती स्टार प्राप्त आहे, आणि मग त्या कंपनीच्या सॅक घ्यायला, त्या कंपनीच्या वह्या घ्यायला, पेन घ्यायला, हे सगळं भौतिक साधन याची आवश्यकता आहे. पण हे जर साहित्य असेल तर कदाचित ती आवश्यकता नाही. कुठे होती पूर्वीच्या काळी? लिखित साधनं नव्हती तेव्हाच आमच्या वेदांची निर्मिती झाली आहे, तेव्हाच मोठमोठ्या ग्रंथांची, तेव्हाच मोठमोठ्या परंपरांची निर्मिती झाली का नाही झाली. आणि ते साहित्य लिखितानंतर स्थिर झालं आणि आपल्यापर्यंत आलेलं आहे. म्हणून मला जर काहीतरी प्राप्त करून घ्यायचे तर आधी काय पाहिजे, स्थिर बुद्धी पाहिजे की मला नक्की हे मिळवायचंय, म्हणून आधी मी स्थिर झालं पाहिजे. आणि आजच्या जगात ते तर फारच अवघड. आपण सगळे खूप नशीबवान आहोत माझ्यापेक्षा तुम्ही, कारण हे सगळं तुम्ही प्राप्त केलंय. स्थिरता आहे जीवनाला, मनाला आहे, देहाला आहे. आज बघा 2 मिनिटं पुढे शांत बसत नाहीत आमची, वळ 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 सारखी करत असतात. सारखं म्हणावं लागतं अरे बाबा लक्ष दे, अरे बाबा लक्ष दे, काहीतरी चाललेच असतं. म्हणून स्थिरता फार महत्वाची आहे. स्थिरा बुद्धी, आणि नुसती स्थिरता नाही तर बुद्धीची स्थिरता पाहिजे. स्थिरा बुद्धी तैसा नियमितपणा. काय पाहिजे? बुद्धी स्थिर आहे पण नियमितपणा पाहिजे, सातत्य पाहिजे. आज सांगितलं यांनी की अमुक क्लास चांगला आहे की तिकडे चाललो, मग पुढच्या वर्षी नाही तेवढे काही गुण मिळाले नाहीत बाबा, आता जरा आम्ही बदलतो, त्याचं पॅकेज कमी आहे जरा आणि त्या कमी फी मध्ये सुद्धा नोट्स वगैरे मिळतात, जा बदल. नियमितपणा, स्थिरा बुद्धी तैसा नियमितपणा संग बरवा. संग चांगला पाहिजे, चांगल्याची संगती धरायची आहे ना. हे तर इतकं अवघड आहे आजच्या जीवनामध्ये. नुसती स्पर्धा आहे, आणि ती कशाची स्पर्धा आहे? मार्क्सवादी दुनिया झाली आहे. मार्क्सवाद इतिहासातला वेगळा, हा आजचा 21व्या शतकातला मार्क्सवाद वेगळा. नुसते गुण पाहिजे, पर्सेंट पाहिजे, ते मिळवू नये अशातला भाग नाही, पण ते या मार्गाने मिळवले पाहिजे. नियमितपणा संग बरवा, चांगल्या संगतीनं मिळवले पाहिजे. कुठेतरी ओळखी काढून, कुठेतरी आधीच पेपर मिळवून त्याला काय अर्थ नाही. आणि मग हे सगळं ज्यावेळेला स्थिर बुद्धीनं, नियमितपणानं, चांगल्याची संगती धरून मी जेव्हा मिळवायला जाणार आहे काहीतरी एखादी गोष्ट जी माझ्या जीवनाच्या कल्याणाची आहे, त्यावेळेला काय करायचंय? अहो उत्साहाचा खळखळ झरा. मला उत्साह पाहिजे ते प्राप्त करण्यासाठी. जरा जसा असा खळखळ बागत कधी एकदा भेट घेतो अशी त्याला उर्मी आलेली असते, म्हणून तो तिथेच थांबत नाही. झरझर 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 वाहत वरून खाली येतो. जर बघितलं असेल अनेक वेळा जातात तेव्हा पावसाळी सहलीला, आता का जातात? त्याचा आनंद वेगळा आहे.
आणि म्हणून असा उत्साहाचा झरा आपल्या जीवनामध्ये पाहिजे, नित्यची नवीन पाहिजे, तोचपणा नको. रोजचा उत्साह नवीन पाहिजे, चांगला पाहिजे. मला हे मिळवायचं आहे आणि सदा ज्ञानावरती मला जे प्राप्त करायचंय त्याच्यावरती प्रेम पाहिजे, कुतूहल पाहिजे. कशाचं कुतूहल? की मला जे प्राप्त करायचं आहे ते नक्की यांच्याकडून मिळणार आहे याची उत्सुकता पाहिजे. आणि मग जिज्ञासा पाहिजे. आणि हे सगळं घेऊन ज्या वेळेला एखादा विद्यार्थी किंवा शिष्य गुरुकडे किंवा त्यांच्या आचार्यांकडे जातो आणि मग तो शरणागत भावानं जातो ना, तेव्हा तो कधी विद्येची शिकार स्वतःच होऊन जातो हे कळत सुद्धा नाही. इतकी विद्या ही सुलभ आहे जर या मार्गाने गेलं तर. आणि मग असं जेव्हा आपण ज्ञानाच्या प्राप्तीसाठी जातो तेव्हा काय केलं पाहिजे? त्या सद्गुरूच्या चरणी विश्वास पाहिजे. सद्गुरु वचनी विश्वासपूर्ण. दासबोधात खूप छान सद्गुरु लक्षण किंवा सद्गुरूचा समास की सद्गुरु वचनी विश्वासपूर्ण. आमच्या सद्गुरूंनी जे सांगितलंय ना त्याच्यावरती आमचा पूर्ण विश्वास पाहिजे. असा असेल तो खरा सत्शिष्य आहे. शिष्य कसा पाहिजे? आचारशील पाहिजे, विचारशील पाहिजे, निर्मळ पाहिजे. खूप मोठा समास आहे. सगळं छान सुलभ असं परिणाम समर्थांनी करून ठेवलंय. नुसतं सद्गुरूचा नाही तर सत्शिष्य पण कसा पाहिजे तेही सांगितलेलं आहे. आणि मग या मार्गाने जात असताना त्या सद्गुरूच्या वचनावर, त्याच्या चरणावर विश्वास आम्ही ठेवलाय, तर मग काय करायचंय? आम्हाला जे मिळवायचंय त्याच्यासाठी सद्गुरूला प्रश्न विचारता आले पाहिजे. तद्विधि प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्षन्ति ते ज्ञानं ज्ञानिनस्तत्त्वदर्शिनः गोपाल कृष्ण भगवान. अशा त्या गुरुला नमस्कार करायचा. अत्यंत नम्र भावानं काय करायचं आहे? परिप्रश्नेन सेवया. प्रश्न विचारायचा आहे की मला अमुक एखादी गोष्ट माहिती नाही आहे, ती तुमच्याकडून प्राप्त करायची आहे, म्हणून का, केव्हा, कुठे, कसे असे प्रश्न त्यांना विचारायचे. पण प्रश्न दोन पद्धतीने विचारले जातात. आपल्या सगळ्यांना माहिती आहे किंवा आता मी सांगितलं तसं की मला माहित नाही म्हणून जिज्ञासेपोटी काहीतरी प्रश्न विचारायचा आहे आणि त्यासाठी तशा पद्धतीने ते प्रश्न विचारले जातात. आणि दुसरा मार्ग माहितच आहे. इतकी कीर्तन ऐकल्यानंतर इथं येऊन फक्त करत नाही, काय विचारला जाणारा प्रश्न काय? कीर्तनाला अनेकांना विचारत असते. पण या अर्थाने जर विचार केला तर आमच्या रामकृष्णांना परमेश्वराच्या अस्तित्वाबद्दलचा नरेंद्राने जो प्रश्न विचारला ना तो अत्यंत नम्र भावाचा होता. कारण त्यांना तळमळ लागलेली होती की मला ज्यांनी कोणी असा आपल्यासारखा भगवंत पाहिलाय, परमेश्वर पाहिलाय, त्याच्याकडूनच मला विद्या प्राप्त करून घ्यायची, असं कोणी आहे का? असा प्रश्न ते येईल जाईल त्या सगळ्यांना विचारत जायचे. तुम्ही ईश्वर पाहिलाय, तुम्ही पाहिलाय, तुम्ही पाहिलाय, दिसेल त्याला, बघेल त्याला विचारत जायचे. उत्तर ज्यांच्याकडे नव्हतं ते दुसरा प्रश्न विचारून फाटे फोडायचे, विषयांतर करायचे. काही जण त्याची चेष्टा करायची की वेळ लागला तर जा कॉलेजला, महाविद्यालयात, थोडा हुशार आहे, अभ्यास कर, सगळी कुटुंबाची जबाबदारी आहे ती सोडून कशाला नाही तर बंदात पडलं. पण तो ध्यास काही आमच्या नरेंद्राने सोडला नाही. तुम्ही ईश्वर पाहिलाय, तुम्ही ईश्वर पाहिलाय, असं करत 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 ज्या वेळेला तो रामकृष्णांपर्यंत आला, त्याच्या सरांनी, हेस्टिंग्स सरांनी सांगितल्याप्रमाणे, आणि त्यांना जाऊन ज्या वेळेला त्यांनी प्रश्न विचारला, तुम्ही ईश्वर पाहिलाय, अपेक्षित होतं की आतापर्यंत मिळालेल्या उत्तरांप्रमाणे उत्तर येईल, पण पटकन उत्तर आलं, होय, हो मी ईश्वर पाहिलाय. या नयनाने देखियला ईश्वर तुम्ही सांगा, सांगा ईश्वर तुम्ही सांगा. कैसा देखियला ईश्वर तैसा देखियला. त्यांनी विचारलं आणि पटकन समोरून उत्तर आलं, हो तुला जसं मी बघतोय ना तसा परमेश्वर
नंतर हे उत्तर प्राप्त झालेलं होतं, पण तरीही अजून विश्वास नव्हता, कारण प्रश्न विचारून खात्री करून घ्यायची होती. आणि म्हणून त्यांनी विचारलं की तुम्ही परमेश्वर पाहिला? होय, तुला जसा मी आता पाहतो आहे ना तसा परमेश्वर मी पाहिला आहे असं म्हटलं. अजूनही मनात शंका आहे म्हटल्यानंतर समोरच बसलेल्या त्या छोट्या मुलग्यावरती टेकून तो नरेंद्र बसलेला होता. रामकृष्णाने फक्त आपल्या उजव्या पायाचा अंगठा त्याच्या गुडघ्याला दाबला मात्र, आणि ती सगळी क्षणार्धात पृथ्वी गरगर 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 फिरते आहे. जणू विश्व सगळं उलट पालट झालंय असा भास नरेंद्रच्या समोर निर्माण झाला. त्याला काही कळेना, क्षणभर काही कळेना झालं, पण क्षणात रामकृष्णाने आपली लीला आवर्ती घेतली, अंगठा मागे घेतला. याचं कारण असं त्याचं वय लक्षात घेतलं, त्याचा अजून ज्ञानाच्या प्राप्तीची काय अवस्था आहे त्याला माहिती होती. सांगण्याचं तात्पर्य हे की तुम्ही ईश्वर पाहिलाय का ही तळमळ आणि त्याच्यासाठी विचारलेला प्रश्न हा अत्यंत नम्र भावाचा होता. आणि त्याच्या उलट पैठणच्या विद्वत सभेमध्ये बसलेले एवढे मोठे भल्या मोठ्या पगड्यांचा भार वाहणारी ती मंडळी, आणि त्यांनी आमच्या त्या छोट्या 4 बालकांना, आळंदीची 4 बालकं शुद्धीपत्रक मिळवण्यासाठी म्हणून तिथं गेल्यानंतर त्यांना पाणी किंवा इतर काही गोष्टी प्रवास एवढ्या लांबून काट्याकुट्यातून चालत लेकरं ती आळंदी पासून पैठण पर्यंत गेलेली ती 4 भावंड, कोणी विचारायचं तर राहू द्यातच. काय सुरुवात केली त्यांनी? शुद्धीपत्रक घ्यायला आले आहेत कळल्यानंतर काय प्रश्न विचारला हो? इथे बसलेल्या सगळ्या ब्रह्मवृंदाने विचारलेला प्रश्न म्हणून त्या भावाचा होता, काय रे तुझं नाव काय? ज्ञानदेव. वा रे वा, स्वतःला ज्ञानदेव समजतोस, कोणतं ज्ञान झालंय रे तुला? तू रे कोण? निवृत्ती. कशातून निवृत्त झालायस रे? अत्यंत खवचटपणानं त्यांची त्रेधा उडवणं किंवा त्यांची फिरकी घेणं हे काम त्या सगळ्यांनी केलं. योगायोग असा की त्याच वेळेला एक अक्कालजी तिकडून रेडा घेऊन निघाला. एकाचं डोकं चाललं आणि थांबा, आणि त्याला थांबवलं आणि सांगितलं, बाबा रे तू स्वतःला ज्ञानदेव म्हणावतोस, कोणतं ज्ञान झालंय तर अहम ब्रह्मास्मी सर्वं खल्विदं ब्रह्म तत्त्वमसी या महावाक्याचा बोध झालाय असं सांगतोस ना. मग तुझ्या तत्वानुसार तुला जसं हे सगळं ज्ञान प्राप्त झालंय, तुझा आणि त्याचा आत्मा एकच आहे ना, मग तुला वेद म्हणता येतात तसे त्या रेड्याला सुद्धा वेद म्हणता आले पाहिजे. घे पाहू त्याच्या मुखातून वेद वदवून असं म्हणून ती परीक्षा बघण्यासाठी खवचटपणानं प्रश्न विचारला. बहुत ज्ञान बदला ज्ञाना सांगितले इतिहास आपल्याला माहिती आहे की फक्त त्या रेड्याच्या मस्तकावरती हात ठेवला आमच्या ज्ञानाने मात्र, पण तो ठेवण्याआधी समोर असलेल्या निवृत्तीनाथांना अत्यंत नम्रपणानं नमस्कार केला आणि त्यांची आज्ञा घेतली. निवृत्तीनाथांनी आज्ञा दिल्यानंतर तो हात मस्तकावरती रेड्याच्या मस्तकावर ठेवला आणि तो रेडा तिथे बसलेल्या ब्रह्मवृंदांपेक्षा अत्यंत स्खलितपणे ऋग्वेदाचे मंत्र म्हणू लागला. ओम अग्निमीळे पुरोहितांभ्यशेम. लोक एकमेकांकडे बघू लागले. तू म्हणला का? तू म्हटलं का? खवचटपणे विचारलेल्या प्रश्नाला आमच्या माऊलीनं दिलेलं उत्तर अत्यंत नम्र भावाचं होतं. सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे की प्रश्न 2 प्रकाराने विचारले जातात, पण आपण मात्र त्या दोनही प्रश्नांचा विचार आपल्या ज्ञानाच्या प्राप्तीसाठी करायचा असतो. आणि अशा अर्थाने ज्या वेळेला आपण सद्गुरूंना शरण जातो त्यावेळेला तो सद्गुरू सुद्धा आपली परीक्षा बघितल्याशिवाय, आपली पूर्णपणानं खरी ज्ञानाची तळमळ आहे की नाही हे पाहिल्याशिवाय तो आपल्याला स्वीकारत नाही, तसं ज्ञान देत नाही. आणि म्हणून या अर्थानं विचार करत असताना अशी अनेक उदाहरणं मगाशी मी सांगितल्याप्रमाणे तर आहेतच, पण त्याच बरोबर आपल्याला खरं ज्ञान मिळवायचं आहे म्हटल्यानंतर
जसं नरेंद्रांनी रामकृष्णांकडे इच्छा व्यक्त केली त्याचप्रमाणे आमच्या महाराजांना ज्या वेळेला खऱ्या अर्थानं सद्गुरूचा शोध घ्यायचा होता ब्रह्मचैतन्य महाराजांना, त्यावेळेला मजल दरमजल करत आमचा गुरु अत्यंत लहान वयामध्ये निघालेला आहे. आणि प्रत्येक भेटणारा जो साधारण साधू वेशातला वैरागी आहे त्याला विचारतोय की तुम्ही माझे गुरु होता का, मला ज्ञानाची प्राप्ती करून घ्यायचे. कोणी चेष्टा केली, कोणी नाही म्हणून सांगितलं, अनेक हाल अपेष्टा, आणि असं करत 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 ज्या वेळेला येहेळ गावाच्या जवळ आलेला आहे, वाटेत प्रत्यक्ष स्वामी समर्थ भेटले. त्यांनी सुद्धा सांगितलं की तो अधिकार माझा नाही, तुझा गुरु त्या ठिकाणी वाट बघतोय. आणि असं येहेळ गावी गेल्यानंतर नुसतं तो येणार म्हटल्यानंतर तुकाबाईंनी दंगा सुरू केलेला होता की तो आला आला, माझं सर्वस्व लुटून घ्यायला आला, येणार येणार. म्हणजे त्या सद्गुरूला सुद्धा शिष्य येण्याची तळमळ काय लागलेली होती. आणि प्रत्यक्ष ज्या वेळेला आमचा हा गणू तिथं गेला तेव्हा तुकाबाई जेवढ्या, त्या माई म्हणजे आई आहे, जेवढ्या प्रेमार्द्र आहे तेवढीच शिष्याची कठोर परीक्षा घेतलीये. कारण अशी कठोर परीक्षा घेतल्याशिवाय खऱ्या ज्ञानाची प्राप्ती होत नसते. आणि कधी वेळ प्रसंगी काय वाटेल ते सांगायचं, झाडाची पानं तोड तोड तोड, झाडाची पानं तोड, तोडली, पुढे काय, पुन्हा लाव पुन्हा लाव. आपल्यासारखे म्हणणार काय भेटभीट लागले का, झाडाची पानं तुटल्यावर कधी लागतात का, घरात फांदी तुटली तर लावायचं म्हटलं तर आम्हाला किती कष्ट पडतं. सद्गुरु वचनी विश्वास पूर्ण या न्यायानं आमच्या गणूनं जे जे म्हणून तुकाबाईंनी सांगितलं ते सगळं केलं. आणि मग प्रत्यक्ष झाडाचं काय घेऊन बसला तो, प्रत्यक्ष खेळणाऱ्या लहान मुलांना गाडायला सांगितलं वाळूमध्ये. त्याच्यासाठी सुद्धा शंका मनात घेतली नाही की असं झाल्यानंतर काय होईल. आपल्याकडे वेळ कमी आहे, प्रसंग फार मी वर्णन करू शकत नाही, दृष्टांत अनेक आहेत, उदाहरणं अनेक आहेत, काय अवस्था झाली असेल. पण नाही कोणतीही शंका न घेता महाराजांना तुकाबाईंनी गणूला त्या तुकाबाईंनी सांगितलं की खड्डा कर आणि त्या मुलांना बसवलं. बसवलं, वरती वाळू कर, वाळू सारली आणि त्याच्यावर बस म्हणे. होईल आमची हिंमत अशी कधी. पण सद्गुरूचे, आपल्याला सद्गुरूकडून ज्ञान प्राप्त करायचे, धरावे ते पाय. कारण आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आपणासारखे करीती तात्काळ. आणि आमचा गणू तिथे बसलेला आहे. काय अवस्था झाली असेल, संध्याकाळ झाली, मुलं घरी आली नाही, छोटी छोटी खेळायला गेलेली लेकरं घरी आली नाही, आया सगळीकडे शोधताय. आणि कुणीतरी तुमच्या आमच्यासारख्याने सांगितलं की तिकडे नदीच्या काठावरती जाताना बघितलं, तिथे असलेल्या आजूबाजूच्या लोकांची तिकडे पोरग बसले ना त्याच्या खाली आहे. काय केलं असेल हो लोकांनी, बड बड बडवलंय, इतकं मारलं पण शब्द तोंडातून अवाक अक्षर त्याकडून काढलं नाही. अत्यंत शांतपणानं, स्थिरा बुद्धी तैसा नियमित स्थिरपणानं, अत्यंत शांतपणानं सगळ्यांच्या शिव्या आम्हा सहन केला. आणि मग थोड्या वेळाने ज्या वेळेला तुकाबाईंनी सांगितलं की तू उठ म्हणून, त्या वेळेला ती मुलं त्या पालकांना मिळालेली आहे. असा सगळा तौल लाखून निघाल्यानंतर मग तो ब्रह्मचैतन्य म्हणून नावारूपाला आलेला आहे. आणि संपूर्ण जगाला सुलभ असं, अत्यंत साजिरं गोमट असं कलियुगातलं सोपं उपासनेचं सूत्र दिलेलं आहे नामाचं. आणि हे कशासाठी दिलं तर अखंड आपल्या सर्वांचं कल्याण व्हावं म्हणून दिलेलं आहे. सद्गुरु काय करतो, आमचे आचार्य विचारतात को गुरु. गुरु कुणाला म्हणायचं, शिष्य हिताय उद्यतः सततम. शिष्याचा कल्याणाचा अखंड विचार करतात ना त्याला गुरु म्हणायचं. ही व्याख्या आजच्या काळात तपासून बघा बरं, कुठे सापडतील असे गुरु. शिष्याच्या कल्याणाचा विचार, आधी आपल्या कल्याणाचा विचार, मग शिष्याचा. एक शिष्य त्या शिक्षण क्षेत्रात कार्यरत असून सुद्धा सत्य परिस्थिती या गादीवर उभं राहून सांगावीच लागणार आहे. अध्यापिका असले म्हणून काय झालं, वास्तव आहे ते. पण सुदैवानं ते वास्तव बदलण्याचं सामर्थ्य या गादीमध्ये आहे. म्हणून देवर्षींना दोन्ही बाजू सांगायच्या आहेत, कारण ही गादी देवर्षींची आहे. आणि अशा अर्थानं जे प्रत्यक्ष ब्रह्मा विष्णू महेश यांच्या पत्नींना सुद्धा डगमगले नाही खरं उत्तर द्यायला, त्या देवर्षी नारदांच्या गादीवर उभारल्यावर उलचट सांगून कसं चालेल. जे कटू असलं तरी ते सत्य सांगावं लागतं. आणि असे शिष्य घडवण्यासाठी गुरु अखंड कसे करत असतात तर त्या शिष्याचा शोध घेत असतात.
आणि मग त्याला खऱ्या स्वरूपाचं ज्ञान प्राप्त करून देत असतात. आणि कसं खऱ्या स्वरूपाचं ज्ञान म्हणजे काय तर एक छोट्या दृष्टांत सांगते आणि 1 मिनिटात आपण पटकन पूर्वरंग संपूया. खरं ज्ञान म्हणजे काय प्राप्त करायचं असतं. एका गावामध्ये एक मेंढपाळ त्याची मेंढरं घेऊन रोज चरायला जायचा आणि मग संध्याकाळ झाली की परत घरी न्यायचा. अशी त्याची रोजची दिनचर्या किंवा रोजचा क्रम ठरलेला होता. एके दिवशी काय झालं, त्या जंगलामध्ये असं ती मेंढरं चरत असताना अचानक एक वाघाचं पिल्लू रस्ता चुकलं आणि त्या मेंढपाळाच्या बरोबर त्या मेंढरामध्ये आलं आणि त्यांच्या बरोबर वावरायला लागलं. त्यांनाही काही वाटलं नाही की आपल्याला काही हे इजा करत नाही, त्याच्या बरोबर खेळतंय, नाचतंय, बागडतंय. म्हटल्यानंतर संध्याकाळ झाली की मेंढरं नेहमीप्रमाणे आपल्या घरी निघाली. त्यांचं रोजचा सराव आहे. मेंढपाळानं सांगितल्यानंतर हुरर गेल्यानंतर गेली त्याच्या मागे. हे पिल्लू दिवसभर संघ बरोबर चाललं ते आपल्या त्याच्या मागे. त्यालाही घरी गेल्यावर लक्षात आलं पण ठीक आहे, आपल्याला काही अडचण तर नाही, छोटं पिल्लू आहे. दुसऱ्या दिवशी पुन्हा ते चरायला. असं अनेक दिवस हा क्रम चालू होता की घरी जावं, परत यावं, घरी जावं. एके दिवशी असंच नेहमीप्रमाणे चरायला आलेले असताना अचानक एक वाघाची डरकाळी जंगल दणाणून सोडणारी कानावरती आली आणि आल्याबरोबर सगळी मेंढरांची पिल्लं मॅ 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 करून दिसत तिकडे आपला जीव वाचवायला पळत सुटली. साहजिकच आहे. अहो त्याला डरकाळी आली, आम्हाला नुसतं वाघ आला म्हणून व्हायरल बातमी झाली तरी आपण दारं लावून सगळीकडे तपासायला सुरू करतो. आपल्या पार्किंग मध्ये नाही ना, आपल्या झाडाच्या मागे नाही ना. मग त्यावेळेला तर ती काय परिस्थिती झाली असेल हो. 2 दिवस सगळे रस्ते बंद होतात प्राधिकरणात वाघ आलाय म्हटल्यावर. असो. आणि या अर्थानं डरकाळी फोडल्याबरोबर सगळे हे पण बॅ बॅ करत स्वतःचा जीव वाचवायला पळायला लागलं. पळता 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 वाघाने बरोबर त्या ठिकाणी आपली झेप घातली आणि बरोबर मानगुंडीवरती हात टाकला, पंजात टाकला आणि पकडलं. बॅ बॅ करत होतं म्हणून पाहतं ते काय, अरे ते तर आपलं आणि ते काय बॅ बॅ करतोय काही कळे ना. म्हणून त्यानं त्याला तसंच मानगुंडीला धरलं आणि एका जलाशयाजवळ आणलं, पाणवठ्याजवळ आणलं. तिथे आणल्यानंतर त्याचा मानेचा हात सोडला, स्वतः त्या पाण्यामध्ये वाकून बघितलं, त्यालाही वाकायला सांगितलं. आता बघ म्हणे, हे बघायला लागलं, सेम सेम दिसतोय आपण, आपले चेहरे तसंच याचं आहे. आणि मग हे त्याच्या जेव्हा लक्षात आलं तेव्हा सांडकाने एक गालमडा मारली आणि सांगितलं, डरकाळी स्वतः बोलते आणि आता कर अशा आवाज. असं म्हटल्या बरोबर त्या पिलानं अत्यंत जीव एकवटून, आधी ते घाबरलेलं होतं वाघ आपल्याला खाणार म्हणून त्या मेंढरांसारखं, आता त्याच्यामध्ये पुन्हा बळ निर्माण केलं आणि सांगितलं कर आता जंगल दणाणून सोडणारी डरकाळी फोड. म्हटल्यानंतर त्यांनी सगळी शक्ती एकवटली आणि जोरात डरकाळी फोडली. सद्गुरु आपल्यावरती असलेलं मायेचं पटल असं दूर करत असतात. त्याला स्वस्वरूपाचं ज्ञानच नव्हतं त्या वाघाच्या पिल्लाला, बछड्याला. ते ज्ञान या वाघानं करून दिलं. अहम निर्विकल्पो निराकार रूपो विभुर्व्याप्य सर्वत्र सर्वेन्द्रियाणां सदा मे समत्वं न मुक्तिर्न बन्धं चिदानन्द रूपः शिवोऽहं शिवोऽहं. असे सद्गुरु ज्या वेळेला प्राप्त होतात ना तेव्हा आपल्या आयुष्याचं कल्याण होत असतं. आणि ते प्राप्त होण्यासाठी आपण आधी पाय तर धरायचे. पण महाराज असं म्हणतात की लोकांना हे कळतच नाही की खरा गुरु कोण आहे. लोह परिसाची नस आहे उपमा. कोण आहे खरा गुरु? आपण आज सारिखे करीती तात्काळ, कशाचा विचार करत नाही, लगेच आपल्यासारखं करतात. कोणी किती शुल्क भरलंय त्याला पुढे बसवायचं, त्याला आधी नोट्स द्यायच्या, असे जे असतात ते खरे गुरु नसतात. कोण एकदा शरण आले ना त्याला पूर्ण ज्ञानाची प्राप्ती करून देणं, आपल्यासारखं करणं, याला म्हणायचं आपण सारिखे आणि खरा गुरु. पण महाराज म्हणतात तुका म्हणे कैसे आंधळे हे जन. महाराज सांगतात, तुम्ही म्हणाला हो महाराजांना त्यावेळेला काही दिसत नव्हतं का? आम्हाला डोळे होते, त्या काळातल्या लोकांनाही होते, काही डोळ्यांची साथ नव्हती आली. मग कसं काय? गेले विसरून खऱ्या देवा, कारण आमचा विवेक जागा नव्हता. कोणाचे पाय धरावे कोणाचे नाही हे लोकांना कळत नव्हतं. म्हणून ते म्हणतात खरी दृष्टी लोकांना प्राप्त झालेली नाहीये. म्हणून तुका म्हणे कैसे आंधळे हे जन, का गेले विसरून खऱ्या देवा. नको त्याच्या मार्गाला. त्या काळामध्ये कर्मकांड खूप माजलेलं होतं आणि लोक घरची गंगा सोडून दूरच्या गंगेकडे जायला लागले होते. म्हणून म्हटलेलं आहे
आणि असं घडू नये म्हणून महाराजांनी आपला विवेक जागा केला. आणि असा सद्गुरू जेव्हा प्राप्त होतो तेव्हा खरे शिष्य अगदी हाताच्या बोटावर मोजण्या इतके निर्माण करतो. म्हणून आमच्या आचार्यांचे शिष्य 4, आमच्या व्यासांचे शिष्य 4, आमच्या महाराजांचे पूर्ण खऱ्या अर्थाचे शिष्य जे पहिले ते 4. असा विचार या अभंगातून आपण घेतला तर मग अगा विश्वैक धामा तुझा प्रसादू चंद्रमा करू मग पौर्णिमा पूर्तीची जी असे सद्गुरू जेव्हा प्राप्त होतात तेव्हा नित्य नवा दिवस आपला ही पौर्णिमा असते. कारण सद्गुरूचा प्रचंड असा हात ते बळ आपल्याला प्राप्त झालेलं असतं. आणि असं माऊलीने जसं वर्णन केलंय तशी अवस्था आपल्याला प्राप्त होऊ शकते जेव्हा आपण सद्गुरूचे पाय धरतो. ते शोधण्यासाठी पण आपल्याला आपला विवेक जागा पाहिजे. ते कसे शोधले हे छोट्या एका आख्यानातून आपण ऐकणार आहोत. जगद्गुरु तुकोबार आपला हा विवेक जागा करतात.